तर धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगेंचे हे गंभीर आरोप आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणा मुंडे या देखील जोडल्या गेलेल्या आहे। करुणा मुंडेजी, मनोज जरांगे धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप करतायत। आपल्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटते की आता मी काहीही याच्याबद्दल आता मला फोन आला आणि मला माहित पडला। पत्रकार परिषद बघितली आहे मी, मला याच्याबद्दल काही जास्त माहिती नाहीये। पण 2 दिवस अगोदर माझ्याकडे एक व्यक्ती आला होता ज्यांनी आज अटक केली आहे काल रात्री। आणि मीडियावरती बघून मला कळलं की हे व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि मला 2 दिवस अगोदर पण आला होता। 3दा माझी भेट झालेली आहे त्या व्यक्तीशी आणि तो मनोज जरांगे भाऊचाही व्यक्ती आहे, त्यांच्या जवळचा, ज्यांचं नाव ते आहे आपला दादा गरुड। ते व्यक्ती माझ्याकडे पण आला होता, पण याची माहिती माझ्याकडे जास्त नाहीये की त्यांनी कटकारस्थान काय रचली काय नाही रचली धनंजय मुंडेंनी। याच्याबद्दल मला जास्त माहिती नाहीये, त्याच्यासाठी मी जास्त काही बोलू शकत नाही। पण करुणा मुंडेजी, जरांगेंनी असंही वक्तव्य केलेलं आहे बोलताना की धनंजय मुंडे तुमच्याबद्दल असभ्य बोलतात। माझ्याबद्दल ना? माझ्याबद्दल फक्त असभ्य नाही बोलता, असभ्य कृत्य पण केलेले आहे। माझ्याकडे खूप काही पुरावे आहे, वेळ आल्यानंतर मी सगळं काढणार आहे। काय काय माझ्या पाठीमागे पण कोणते कोणते लोक सोडले होते, जसे भाऊ सांगताय, जरांगे भाऊ सांगताय की लोक सोडले आणि त्यांचे लोकांमध्ये फूट पाडली, तो माझ्यासोबत पण तेच केलेलं आहे। मी 27 वर्ष घरामध्ये राहिलेली एक साधीसुधी महिला होती। ज्यावेळी मी बाहेर पडली, माझ्या पाठीमागे पण असे लोक सोडले। मतलब की मी तुम्हाला सांगू शकत नाही, मी लोकांना सांगू शकत नाही की कसे घाणेरडे लोक माझ्या पाठीमागे सोडले। एक मुंडे घराण्याची सून आपल्या स्वतःची बायकोचे पाठीमागे आदमी सोडणारा एकमेक धनंजय मुंडे आहे। तो कोणत्याही व्यक्तीबद्दल काय पण कटकारस्थान रचू शकता। आणि मला पण आता 2 महिने अगोदर धमकी दिली होती, स्वतः धमकी दिली होती फोनवरती की तुझे पण 18 तुकडे करून टाकू। पण याच्याबद्दल मी आता काय बोलू शकत नाही, क्योंकि माझ्याकडे काय पुरावे नाहीये आणि मला काय माहिती पण नाहीये ते जरांगे भाऊ बद्दल काय काय केलेलं आहे। आणि माझ्यासाठी पण माझ्याकडे पण खूप लोक पाठवले, लास्ट निवडणुकीमध्ये पाठवले, माझे अनुमोदकला उचलून गेले। तो हे सगळे धंदे जे आहे हे धनंजय मुंडेचे आहे। लोकांचे जवळचे लोकांना फोडणं हे धनंजय मुंडेचे काम आहे। हे 27 वर्ष मी पण बघितलेलं आहे। जी, करुणा मुंडेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर करुणा मुंडे यांनी देखील आरोप केलेले आहे आणि धनंजय मुंडे कायम कटकारस्थान करत असतात असा आरोप त्या करतायत। तर कांचन आणि बढे यांना सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंचा आहे। धनंजय मुंडे मराठ्यांवर हेरगिरी करतात असा आणखी एक गंभीर आरोप जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केलेला आहे। तर एकूणच या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे आणि या सर्व प्रकरणातले आरोप, आपल्या हत्येच्या प्रयत्नाचे आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर टाकलेले आहेत।